नमस्कार, सिद्धी फूड रेसिपीमध्ये तुमचं स्वागत आहे। आज आपण बनवणार आहोत चिकन बिर्याणी। पण चिकन बिर्याणी मी कुकरमध्ये बनवणार आहे, त्याच्यामुळे थोडीशी प्रोसेस थोडी वेगळी असेल। तर आता मी साहित्य तुम्हाला दाखवते जे काय आहे। इथे मी अर्धा किलो चिकन घेतलेलं आहे, स्वच्छ धुवून ठेवलेलं आहे। इथे 3 कांदे चिरून घेतलेले आहेत बारीक फोडणीसाठी, 3 टोमॅटो आहेत ते आपण फोडणीमध्ये यूज करणार आहोत। कोथिंबीर आहे, लिंबू आहे, इथे गरम मसाला आहे, आलं लसूणची पेस्ट आहे, धना पावडर आहे, हळद आहे आणि हा चिकन मसाला आहे आणि लाल तिखट आहे। आणि हे 3 कांदे मी बारीक चिरलेले आहेत, मोठे स्लाइस आहेत पण बारीक आहेत, ते तळण्यासाठी घेतलेले आहेत, हे तळायचे आहेत आपण। आणि काजू आहेत थोडेसे। तर आपण आधी पहिले कांदे आणि काजू तळून घेऊया तेलामध्ये। इथे कढई मी ठेवली आहे गरम, त्यात तेल टाकलेलं आहे आणि तेल गरम झालेलं आहे। आता याच्यामध्ये हे कांदा आहे जो स्लाइस केलेला आहे मोठा, तो सोडते। हा तळून घ्यायचा आहे आपल्याला कांदा पूर्ण। आता आपण हा कांदा आधी तळून घेऊया, नंतर हे काजू आहेत ते पण तळून घेऊया। कांदा चांगला लाल होईपर्यंत तळून घ्यायचा आहे, थोडा क्रिस्पी होईपर्यंत। हे मी 3 मोठे कांदे घेतलेले आहेत। आपण हा कांदा आता चांगला पूर्ण ब्राऊन होईपर्यंत तळून घेऊया। कांदा चांगला भाजला की तो जरा क्रिस्पी होतो आणि बिर्याणीमध्ये त्याची खूप छान चव येते। चांगला कांदा आपण आता आधी तळून घेऊया। आता हा आपला कांदा मस्तपैकी चांगला कुरकुरीत भाजून घेतलेला आहे। अशाच पद्धतीने असं कांदा भाजून घ्या, पूर्ण थोडा ब्राऊन झाला पाहिजे, डार्क ब्राऊन, त्याला चव येते चांगली। आता हा आपण काढून घेऊया, तेल नितळून घेऊया। यात मी काजू टाकलेत, ते पण थोडेसे फ्राय करून घेते। आता इथे आपण कुकर गरम करायला ठेवलेला आहे, कुकरमध्ये आपण फोडणी घालणार आहोत चिकनसाठी। आता याच्यामध्ये मी जे कांदा तळलेला होता, फ्राय केलेला, तेच तेल यूज करणार आहे फोडणीसाठी। मी आधी 3 चमचे घेतलेत तेल। आता याच्यामध्ये मी हा तेजपत्ता आहे, एक दालचिनी आहे, लवंग आहे आणि मोठी वेलची आहे, छोटी वेलची पण आहे आणि काळी मिरी आहे। हे खडा मसाला आहे जो तो मी सगळा यूज करणार आहे, तो पहिले मी टाकणार आहे आणि फ्राय करणार आहे। आता हे तेजपत्ता वगैरे आपण तेलामध्ये फ्राय करूया।
यामध्ये हा चिरलेला कांदा टाकणार आहे. पहिले आपण कांदा चांगला भाजून घेऊया. आपला हा कांदा आता भाजला आहे चांगला. आता याच्यामध्ये आपण हे टोमॅटो टाकूया. हे पण चांगली भाजून घेऊया. यामध्ये आला लसूणची पेस्ट टाकते मी. एक चमच हळद टाकते. एक चमच गरम मसाला टाकते. थोडा जास्त टाकते. एक मोठा चमच गरम मसाला टाका. धना पावडर आहे, सॉरी, मी 2 चमच टाकते, 2-3 चमच. ॲक्च्युली धना पावडर चांगली वाटते, वासाला छान असते. त्यानंतर हा लाल मसाला आहे, लाल तिखट. ॲक्च्युली हा मालवणी मसाला आहे, तो मी टाकते याच्यामध्ये. 2 चमच टाकले. आता हे परतून घेऊया आधी. यामध्ये आता आपण गरम पाणी टाकूया, जेणेकरून हे मसाले चांगले शिजले जातील. थोडंसं गरम पाणी टाकले मी, अर्धा पेला. आता हा कांदा टोमॅटो पण याच्यामध्ये शिजवून घेऊया चांगला, आणि मसाले पण. आता हा मसाला चांगला फ्राय झालाय, शिजलाय. आता याच्यामध्ये आपण हे चिकनचे पीस टाकूया. आता हे चांगलं मिक्स करून घेऊया. याच्यामध्ये मी हा बिर्याणी मसाला घेतलाय, तो टाकते. तुम्हाला तिखट अजून पाहिजे असेल तर तुम्ही टाकू शकता, थोडा कमीच तिखट करते. यामध्ये मी अर्धा लिंबू पिळत आहे. आता याला थोडा 2 मिनिटं झाकून ठेवूया. आता चिकन चांगलं
शिजत आहे. ते शिजलं नाही आहे, चांगली तरी आलेली आहे त्याच्यामध्ये आपण थोडीशी कोथिंबीर टाकूया. आणि हे तांदूळ आहेत बासमती, अर्धा किलो घेतलेत मी. हे धुवून ठेवलेले आहेत चांगले स्वच्छ. आता हे मी याच्यामध्ये घालते. आता हे चांगलं मिक्स करून घेऊया. यामध्ये मीठ टाकते. दोन चमच मीठ टाकते मी. आता याच्यामध्ये आपण गरम पाणी टाकूया. गरम पाणी करायला ठेवलेलं होतं मी बाजूच्या गॅसवर, ते टाकते. गरम पाणी अंदाजे ठेवा, पूर्ण कुकर भरून ठेवू नका. हे तांदूळ आणि चिकन पूर्ण डुबले जातील एवढंच पाणी ठेवा, जास्त वरपर्यंत ठेवू नका. आणि आता आपण याला झाकण लावूया. आता कुकर लावलाय मी. आपण याच्यावर 2 ते 3 शिटी करून घेऊया. आता मी कुकर खोललेला आहे. बिर्याणी तशी झालेली आहे आपली. मी थोडा बटर टाकला आहे वरून आणि 5 मिनटं मी थोडा झाकून ठेवणार आहे तिला वाफेवर शिजण्यासाठी. पाच मिनटं मी झाकून ठेवणार आहे. आता ही आपली बिर्याणी तयार झालेली आहे आणि मी गार्निशन पण केलेलं आहे. कोथिंबीर वगैरे वरती टाकून थोडासा तळलेला कांदा टाकलेला आहे आणि काजूचे काप टाकलेले आहेत तळलेले आणि मस्तपैकी गार्निशन केलेले आहे. कुकरमधली ही बिर्याणी आहे, चिकन बिर्याणी, कुकरमधली चिकन बिर्याणी. तुम्ही करून बघा, पटकन होते. थोडा वेळ पण लागतोच, अगदी असं नाही, पण होते आणि मस्त होते. तर कुकरमधली चिकन बिर्याणी तुम्ही करून बघा. आणि माझ्या अशाच व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. तुम्हाला आवडलं असेल तर प्लीज मला सबस्क्राईब करा आणि मला कमेंट करून सांगा तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली ते. थँक्यू.